आजकाल आपलं मन कसं काम करतं हे आपण सगळेच जाणतो. म्हणजे जर आपण जरा बारकाईनं लक्ष दिलं ना, तर ते अगदी एखाद्या कम्प्युटरच्या इंटरनेट ब्राउझरसारखं असतं. हो, अगदी बरोबर. आणि त्यातही तो असा ब्राउझर ज्याला खूप जास्त मेमरी लागते. हो ना, आपण तो ब्राउझर उघडतो आणि त्यात एकाच वेळी 100 वेगवेगळ्या टॅब्स उघड्या असतात. एका टॅबमध्ये ऑफिसचं किंवा व्यवसायाचं काम सुरू असतं, दुसऱ्या टॅबमध्ये घरची चिंता असते. आणि तिसऱ्यात सोशल मीडियाचं ते सतत वाजणारं नोटिफिकेशन असतं. नक्कीच. आणि चौथ्या टॅबमध्ये उद्या काय करायचं याचं प्लॅनिंग चालू असतं. आणि या सगळ्या गोंधळात तो जो मधला गोल असतो ना, तो फक्त गोल गोल फिरत राहतो. म्हणजे आपलं मन सतत बफरिंग मोडमध्ये अडकतं. अगदी तेच. आणि यातून प्रचंड मानसिक थकवा येतो. मी नेहमी विचार करत होते की या सगळ्या अनावश्यक टॅब्स बंद करून फक्त एकाच अत्यंत महत्वाच्या टॅबवर आपलं लक्ष कसं केंद्रित करायचं. हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो. आणि यासाठी आपल्याकडे जो एक पारंपरिक पण अत्यंत प्रभावी उपाय आहे, त्याला आपण नामस्मरण असं म्हणतो. आजच्या या वेगवान आणि सतत धावपळीच्या जीवनशैलीत मानवी मन सतत बाह्य गोष्टींकडे धावत असतं. अशा परिस्थितीत मनाला खरी आणि खोलवरची शांतता कशी मिळवून द्यायची यावर आपण आज खूप छान माहिती उलगडणार आहोत. बरोबर. आणि या सखोल चर्चेसाठी आपला मुख्य स्रोत काय आहे? आपण आज विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे नामस्मरणात मन स्थिर ठेवण्यासाठी काय करावे याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन पाहणार आहोत. अच्छा. हो, त्यांनी यात काही अत्यंत व्यावहारिक आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या अचूक अशा 8 पायऱ्या सांगितल्या आहेत. हे खरंच खूप गरजेचं आहे, कारण नामस्मरण करताना मन भटकणं हे अगदी स्वाभाविक आहे. अगदी नैसर्गिक आहे ते. हो ना? तर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या या लेखनातून आपण आज हेच डिकोड करणार आहोत की योग्य साधना, दृष्टिकोन आणि सातत्य याद्वारे मनाला एकाग्र कसं करावं. आणि त्यातून अंतर्मनाची शांती कशी अनुभवावी. तर मग आपण एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया. म्हणजे प्रत्यक्ष नामस्मरणाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मुळात त्यासाठी योग्य वातावरण आणि मानसिकता कशी तयार करावी लागते. कोणत्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात ही नेहमी पूर्वतयारीने होते. इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण ही केवळ ओठांनी शब्दांचा यांत्रिक उच्चार करण्याची कृती नाहीये. हां, म्हणजे नुसतं पोपटपंची केल्यासारखं नाही. नाही, अजिबात नाही. लेखनात सुरुवातीलाच हे अतिशय स्पष्ट केलं आहे की नामाशी आपली एक सखोल भावनिक जोड असली पाहिजे. भावनिक जोड म्हणजे नक्की कसं? विद्यावाचस्पती विद्यानंद सांगतात की ज्या ईश्वराचं आपण नाम घेत आहोत त्याच्याशी एक जिव्हाळ्याचं अत्यंत प्रेमळ नातं आपण आपल्या मनात ठसवलं पाहिजे. अच्छा. यामागे खूप मोठं मानसशास्त्र आहे. जेव्हा एखादा भाव किंवा प्रेम अंतःकरणात खऱ्या अर्थाने जागृत होतं तेव्हा मन आपोआप त्या गोष्टीमध्ये गुंततं. त्याला बळजबरीने तिथे बांधून ठेवावं लागत नाही. अगदी. आपण पाहतोच की ज्या व्यक्तीवर किंवा ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं तिथे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला वेगळे कष्ट घ्यावे लागतात का? नाही, अजिबात नाही. ते अगदी नैसर्गिकरित्या होतं. म्हणजे इथे भावनेचा एक भक्कम पाया रचला जातोय. बरोबर. ही गोष्ट समजायला खूप सोपी वाटते. पण मी जेव्हा या लेखनातल्या पुढच्या पायऱ्या पाहत होते तेव्हा तिथे शिस्त आणि नियमितता यांवरही खूप मोठा भर दिलेला दिसतो. हो, तो एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे दररोज एकाच ठराविक वेळी आणि शांत ठिकाणी नामस्मरण करणं. तसंच सुरुवातीलाच खूप दीर्घकाळ बसण्याचा आग्रह न धरता छोट्या कालावधीपासून सुरुवात करणं. मला हे अगदी एखाद्या जिममध्ये किंवा व्यायामशाळेत गेल्यासारखं वाटतं. आपण पहिल्याच दिवशी जिममध्ये जाऊन 100 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला तर आपले स्नायू नक्कीच दुखावतील. हो ना. आणि मग आपण दुसऱ्या दिवशी जिममध्ये जाणारच नाही. मनाचंही असंच आहे ना. हळूहळू ती सवय अंगवळणी पडावी लागते. अगदी अचूक उदाहरण दिलंत. मनाचे स्नायू सुद्धा अगदी शारीरिक स्नायूंसारखेच हळूहळू बळकट करावे लागतात. सुरुवातीला थोडा वेळ बसून स्थैर्य मिळवणं आवश्यक असतं, जेणेकरून मनावर अचानक मोठा ताण येणार नाही. जेव्हा आपण रोज एकाच वेळी आणि एकाच जागी बसतो तेव्हा काय होतं माहितीये? काय होतं? आपण आपल्या मेंदूमध्ये एक नवीन न्यूरल पाथवे तयार करत असतो. जशी शरीराला एखाद्या ठराविक दिनचर्येची सवय लागते अगदी तशीच मनालाही त्या वेळेची आणि त्या जागेची एक लय लागते. अच्छा, म्हणजे त्या विशिष्ट जागेवर बसलं की मेंदूला आपोआप एक सिग्नल मिळतो की आता शांत होण्याची वेळ आली आहे. हो, बरोबर. पण इथे मला एक थोडासा प्रश्न विचारायचा आहे किंवा थोडा प्रतिवाद करावासा वाटतोय. नक्कीच, विचारा.
जर नामस्मरण ही पूर्णपणे एक भावनिक जोड आहे, एक प्रेमाचं नातं आहे, तर मग वेळ आणि ठिकाणाचे इतके कडक नियम का असावेत? हा चांगला प्रश्न आहे. कारण बघायला गेलं तर प्रेम आणि भावना तर उत्स्फूर्त असतात ना, त्या कधीही आणि कुठेही व्यक्त करता यायला हव्यात. मग हा ठराविक वेळेचा आणि जागेचा आग्रह का? जर आपण हे थोडं मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीच्या टप्प्यावर वेळ आणि ठिकाणाची ही जी शिस्त आहे ना, ती एखाद्या इमारतीला आधार देणाऱ्या सांगाड्यासारखी किंवा स्कॅफोल्डिंगसारखी काम करते. स्कॅफोल्डिंग? हो, म्हणजे जो बांबूचा सांगाडा इमारतीला बांधतात तो. हो, अगदी तोच. आपलं मन खूप चंचल आहे. सुरुवातीलाच जर आपण ठरवलं की आपण कधीही आणि कुठेही नामस्मरण करू, तर ते कधीही, अनेकदा कधीच नाही मध्ये बदलतं. अरेच्चा, हे मात्र खूप खरंय. आपण विसरूनच जातो. कारण दिवसाच्या धावपळीत मन उत्स्फूर्तपणे शांततेकडे वळेलच याची काहीच खात्री नसते. जेव्हा आपण एका विशिष्ट वेळी आणि जागी बसतो, तेव्हा आपण आपल्या मनाला एक सुरक्षित चौकट देतो. आपण मनाला सांगतो की आता बाकी सगळं थांबून फक्त या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचंय. बापरे, हे खूपच लॉजिकल आहे. एकदा का त्या चौकटीत राहून मनाला त्या शांततेची आणि भावनिक जोडीची सवय लागली की मग ते फ्रेमवर्क किंवा ते स्कॅफोल्डिंग काढून टाकलं तरी चालतं. म्हणजे मग ती भावना अधिक सहजपणे आणि दिवसभर कुठेही निर्माण होऊ शकते. अगदी बरोबर. म्हणजे ती शिस्त ही मुळात ती उत्स्फूर्त भावना निर्माण होण्यासाठीची एक सुरक्षित जागा तयार करते. होय. आता आपण शिस्त लावली, वेळ ठरवली, जागा निश्चित केली आणि एक भावनिक नातंही जोडण्याचा प्रयत्न सुरू केला. आपण प्रत्यक्ष डोळे मिटून नामस्मरणाला बसतो. पण तेव्हा हे मन 100% भरकटतंच. म्हणजे अचानक आठवतं की अरे, गॅसवर दूध ठेवलंय का? किंवा ऑफिसचा तो ईमेल पाठवला का? हो ना. इथपासून ते काल कोणी काय म्हटलं इथपर्यंत सगळं आठवायला लागतं. या सतत भरकटणाऱ्या मनाला कसं हाताळायचं? कारण हे खूपच त्रासदायक असतं. याच टप्प्यावर हे लेखन आपल्याला एक अत्यंत व्यावहारिक तंत्र देतं. मन जेव्हा भरकटायला लागतं तेव्हा त्याला पुन्हा वर्तमानात परत आणण्यासाठी श्वासाचा आधार घेणं ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे. श्वासाचा आधार? हो, श्वासाची जाणीव ठेवली तर मन विचलित होण्याची शक्यता खूप कमी होते. लेखनात अतिशय सुंदर पद्धत सांगितली आहे. श्वास आत घेताना नामाचा एक भाग म्हणायचा आणि श्वास बाहेर सोडताना नामाचा दुसरा भाग म्हणायचा. म्हणजे श्वास आणि नाम यांचं एकत्रीकरण करायचं. अगदी. आणि यामागे एक स्पष्ट वैज्ञानिक कारणही आहे. आपला श्वास हा आपल्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमशी जोडलेला असतो. अच्छा. जेव्हा आपण जाणीवपूर्वक आणि लयित श्वास घेतो तेव्हा आपण आपल्या मेंदूला सर्व काही सुरक्षित आहे असा संदेश देतो. यामुळे विचारांची जी सतत धावपळ सुरू असते ना, ती शारीरिक पातळीवरच शांत व्हायला मदत होते. क्या बात आहे. म्हणजे शरीर आणि मन यांचं एकत्रीकरण होतं. आपण श्वासाला एक प्रकारचा नांगर किंवा अँकर बनवतो आहोत, जो मनाला वाहून जाण्यापासून रोखतो. हो, पण तरीही आपण माणूस आहोत, त्यामुळे मन हे भटकणारच. ते तर आहेच. आणि इथेच या लेखनातला सर्वात महत्वाचा आणि क्रांतिकारी विचार समोर येतो. तो म्हणजे मन भटकलं तरी स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला दोष देऊ नका. हो, भटकणं हा मनाचा मूळ स्वभाव धर्म आहे. ते पुन्हा पुन्हा अत्यंत प्रेमाने आणि संयमाने नामाकडे वळवणं हीच ती खरी साधना आहे. पण इथेच तर सगळ्यात मोठी अडचण येते ना. डोळे मिटून शांत बसायचं आणि हे सतत भरकटणारं मन ओढून ताणून परत जागेवर आणायचं. हे सगळं खूप निराशाजनक किंवा फ्रस्ट्रेटिंग वाटू शकतं. मला समजते तुम्हाला काय म्हणायचंय. आपण ध्यानाला बसतो शांततेसाठी, पण प्रत्यक्षात आपल्याच विचारांशी आपली कुस्ती सुरू होते. एखाद्याला सहज असं वाटू शकतं की माझ्यानी हे होत नाहीये, मी या साधनेत पूर्णपणे अपयशी ठरतोय. हे जे अपयशाचं फिलिंग आहे ते कसं हाताळायचं? दृष्टिकोन मुळापासून बदलणं खूप गरजेचं आहे. आणि लेखकाने इथे नेमका तोच पॉइंट पकडला आहे. कसा? होतं काय, आपण मन सतत शांत राहणं याला यश मानतो आणि मन भटकणं याला अपयश मानतो. पण मुळातच ही व्याख्या चुकीची आहे. बरं. मन भटकटणे हे अपयश नाहीच मुळी. जेव्हा जेव्हा मन भटकतं आणि आपल्याला त्याची जाणीव होते आणि आपण त्याला जाणीवपूर्वक न रागवता पुन्हा नामाकडे घेऊन येतो, तो प्रत्येक क्षण, ती प्रत्येक कृती हा एक मोठा विजय असतो. बापरे, हे खरंच खूप वेगळं आणि सकारात्मक आहे. म्हणजे आपण स्वतःला शिक्षा करत नाही आहोत. अजिबात नाही.
आपण जितक्या वेळा मनाला परत आणतो तितक्या वेळा आपण आपल्या मानसिक एकाग्रतेच्या स्नायूंना अधिक मजबूत करत असतो. म्हणजे मगाशी आपण जे जिमचं उदाहरण दिलं तसाच हा मनाचा व्यायाम आहे. अगदी. हा जो परत आणण्याचा प्रवास आहे हाच तो खरा आध्यात्मिक प्रवास आहे ज्याचा उल्लेख विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी केला आहे. म्हणजे स्वतःला दोष देण्याऐवजी त्या परत आणण्याच्या प्रक्रियेचं आपण स्वागत करायला हवं. हो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत आपण स्वतःच्या मनाशी प्रेमाने वागत नाही तोपर्यंत ते मन आपल्याला शांतता देऊ शकणार नाही. खूपच छान मुद्दा आहे हा. म्हणजे तो जो फ्रस्ट्रेशनचा भाग होता तो पूर्णपणे निघून जातो आणि एक प्रकारची स्वतःबद्दलची स्वीकृती येते. अगदी बरोबर. आता हे सगळं झालं त्या ठराविक वेळेपुरतं जेव्हा आपण डोळे मिटून बसतो. पण आपण काही 24 तास एका जागी बसून नामस्मरण करू शकत नाही. नाही, ते शक्यच नाही. दिवसाचे उरलेले 23 तास आपण कसे जगतो, आपण काय विचार करतो याचाही आपल्या नामस्मरणावर नक्कीच परिणाम होत असणार. 100% होतो. म्हणूनच ही साधना देवघरापुरती किंवा त्या ठराविक वेळेपुरती मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात कशी आणावी हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. लेखनात या साधनेचा विस्तार कसा करायचा यावर अतिशय सखोल मार्गदर्शन केलं आहे. आपण दिवसभर आपल्या मनाला कोणता आहार देतो हे खूप महत्वाचे आहे. मनाचा आहार? हो. इथे सत्संग आणि चांगल्या वाचनाचं महत्त्व स्पष्ट केले आहे. आजच्या काळात सत्संग म्हणजे फक्त एखाद्या प्रवचनाला जाऊन बसणं नव्हे. मग काय? तर आपण दिवसभर काय पाहतो, काय वाचतो, कोणत्या प्रकारच्या चर्चांमध्ये सहभागी होतो हे सगळं त्यात येतं. संत वाङ्मय, सकारात्मक पॉडकास्ट किंवा चांगले विचार यांमुळे मन आतून शुद्ध होते. जर दिवसभर सकारात्मक विचारांची एक पार्श्वभूमी तयार झालेली असेल तर जेव्हा आपण नामस्मरणाला बसतो तेव्हा मन आपोआप अधिक स्थिर राहते. हे तर अगदी गार्बेज इन गार्बेज आउट या सिद्धांतासारखं आहे. हो, अगदी तसंच. जर आपण दिवसभर नकारात्मक बातम्या, सोशल मीडियावरील वाद आणि ताणतणाव मनामध्ये भरला असेल तर नामस्मरणाच्या वेळी अचानक डोळे मिटल्यावर शांतता कशी मिळेल? आज जे टाकलंय तेच बाहेर येणार. खरंय. आणि यापुढची पायरी म्हणजे ही साधना थेट दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे. म्हणजे काम करताना? हो. फक्त त्या एका ठराविक वेळेच नाही तर चालताना, घरातील कामे करताना, प्रवास करताना किंवा अगदी विश्रांती घेतानाही मनातल्या मनात नाम चालू ठेवण्याचा प्रयत्न करणे. अच्छा. यामुळे नामस्मरण ही काही वेगळी करण्याची गोष्ट न राहता ते आपल्या श्वासासारखं जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतं. सतत नाम सुरू राहिल्याने मनाला रिकामे विचार करायला जागाच उरत नाही. पण इथे मात्र मला एक मोठी शंका येते. कोणती? समजा एखादी व्यक्ती खूप महत्वाची बौद्धिक कामं करत आहे, जसं की ऑफिसचं एखादं गुंतागुंतीचं प्रेझेंटेशन बनवणं, कोडिंग करणं किंवा एखाद्या महत्वाच्या मीटिंगमध्ये असणं. आणि त्यावेळी जर मनात नाम चालू ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे मूळ कामावरून लक्ष डिस्ट्रॅक्ट होणार नाही का? असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. कारण आपण एकाच वेळी दोन गोष्टी कशा काय करू शकतो की हे एखाद्या बॅकग्राऊंड म्युझिक सारखं काम करतं जे सुरू तर असतं पण तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. अगदी. ह्याच बॅकग्राऊंड म्युझिकचं उदाहरण योग्य आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा नामस्मरणाची सवय पूर्णपणे रुजलेली नसते तेव्हा दोन गोष्टी एकाच वेळी करणे कदाचित थोडे कठीण वाटू शकते. पण जसा जसा सराव वाढतो तसतसं हे नाम अंतर्मनात एका अत्यंत शांत प्रवाहासारखं, तुम्ही मगाशी म्हणालात तसं एका सुमधूर बॅकग्राऊंड म्युझिक सारखं चालू राहतं. बापरे, हे शक्य आहे का? हो, आणि यातला मानसशास्त्र समजून घेण्यासारखं आहे. यामुळे कामावरून लक्ष विचलित होत नाही, उलट काम करताना आपल्या मनात ज्या अनावश्यक चिंता असतात ना, जसे की हे काम वेळेत पूर्ण होईल का? हो, किंवा बॉस काय म्हणेल, माझं चुकलं तर काय होईल, या ज्या सतत चालणाऱ्या भीती असतात, हे नाम त्यांना दूर ठेवतं. अच्छा. आपलं मन एकाच वेळी दोन विचार करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा मनात नाम सुरू असतं तेव्हा भीती आणि चिंतेचे विचार तिथे येऊ शकत नाहीत. क्या बात आहे. परिणामी आपली त्या बौद्धिक कामातली एकाग्रता आणि कार्यक्षमता अनेक पटींनी अधिक वाढते. म्हणजे जे नाम सुरुवातीला लक्ष विचलित करेल असं वाटत होतं तेच नाम आपलं मन एकाग्र करण्यासाठी आणि अनावश्यक विचारांना रोखण्यासाठी एक भक्कम ढाल बनून उभं राहतं. हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे. अगदी. आता आपण या सखोल विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. आपण शिस्त लावली, श्वासाचा आधार घेतला, स्वतःला दोष देणं थांबवलं आणि नाम दैनंदिन जीवनातही आणलं. बरोबर. पण साहजिकच मानवी स्वभावानुसार एक प्रश्न उभा राहतोच. याचं फळ कधी मिळेल? ती मनाची अथांग शांतता कधी प्राप्त होईल?
आपण आजकाल इन्स्टंट गोष्टींच्या जगात राहतो, त्यामुळे आपल्याला रिझल्ट्सही इन्स्टंट हवे असतात. आणि इथेच माणसाची आणि त्याच्या श्रद्धेची खरी परीक्षा असते. लेखनातला शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा भाग याच अपेक्षेवर भाष्य करतो. काय सांगतो हा भाग? तो सांगतो की अपेक्षा न ठेवता साधना करा. आपण प्रत्येक गोष्टीचे इन्स्टंट रिझल्ट शोधत असतो, पण नामस्मरण करताना तत्काळ परिणामांची अपेक्षा ठेवू नये. जर आपण सतत हे मोजत राहिलो की मला शांतता मिळाली का, आज माझं मन कालपेक्षा जास्त एकाग्र झालं का, तर ती अपेक्षाच आपल्या शांततेत सर्वात मोठा अडथळा बनते. हे तर अगदी झोपेच्या उदाहरणासारखं झालं. हो, ज्याप्रमाणे झोप येत नाही म्हणून आपण जितका जास्त विचार करतो तितकी झोप आपल्यापासून दूर जाते, तसंच शांततेचंही आहे. अगदी खरंय. जेव्हा आपण कोणताही स्वार्थ न ठेवता, रिझल्टची चिंता न करता केवळ श्रद्धेने आणि प्रेमाने नामस्मरण करतो, तेव्हाच ते मनाला खऱ्या अर्थाने आणि खूप खोलवर शांतता देते. हे तर अगदी जमिनीत पेरलेल्या बीजासारखं आहे. कसं काय? म्हणजे आपण एक बी मातीत पेरतो, पण त्याला मोड आले आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपण रोज ती जमीन उखरून पाहत नाही. नक्कीच नाही. तसं केलं तर ते बी कधीच रुजणार नाही, ते मरून जाईल. आपण फक्त त्याला नियमितपणे पाणी देण्याचं आपलं काम करत राहतो. सूर्यप्रकाश, खत आणि माती आपापलं काम करतात आणि योग्य वेळी तो अंकुर आपोआप जमिनीच्या वर येतो. त्याला ओढून वर काढावं लागत नाही. किती सुंदर उदाहरण दिलं. आपण फक्त श्रद्धेने पाणी देण्याचं म्हणजेच नामस्मरणाचं काम करायचं आहे. आणि इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की ही जी शांतता किंवा मनःशांती आहे ती या साधनेचं एक बाय प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट? हो. ते कोणतंही टार्गेट किंवा लक्ष्य नाही ज्याचा आपण श्वास रोखून पाठलाग करावा. आपण जर निस्वार्थपणे प्रक्रियेवर विश्वास ठेवला तर शांतता ही आपल्या न कळत आपोआप आपल्या आयुष्यात प्रवेश करते. खूपच छान. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी निष्कर्ष म्हणून हेच सांगितलं आहे की नामस्मरणात मन टिकवणे ही एका दिवसाची किंवा एका रात्रीची गोष्ट नाही. ती सातत्य, श्रद्धा आणि प्रेम यांची अखंड साधना आहे. खरोखरच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच महत्वाच्या जीवनशैलीचा प्रवास उलगडला. होय. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून आपण हे शिकलो की नामस्मरणाची कला साध्य करण्यासाठी सर्वात आधी नामाशी एक भावनिक आणि प्रेमाचं नातं जोडणं आवश्यक आहे. अगदी. त्यानंतर लहान कालावधीपासून सुरुवात करून ती सवय रुजवणं, श्वासाचा एक भक्कम आधार घेणं आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे मन भटकल्यास स्वतःला दोष न देणं. तो सर्वात महत्वाचा टप्पा आहे. हो ना. ही संपूर्ण प्रक्रिया एक प्रकारच्या सातत्याची आणि स्वतःवर प्रेम करण्याची प्रक्रिया आहे. शांतता मिळवणे हा उद्देश नसून ती शांतता या प्रक्रियेतून नैसर्गिकरित्या निर्माण होते. आणि मन भटकलं तरी हार न मानणं हेच या संपूर्ण प्रवासाचं सार आहे. कारण आपण पाहिलं तसं भरकटलेल्या मनाला जाणीवपूर्वक न रागावता परत आणणे हे अपयश नसून तोच खरा आध्यात्मिक प्रवास आहे. तोच आपला रोजचा सराव आहे. तर आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडा वेगळा विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. नक्कीच. कोणता मुद्दा? जर खरा आध्यात्मिक प्रवास हा भरकटलेल्या मनाला राग न करता, कोणत्याही प्रकारचा दोष न देता, अतिशय संयमाने पुन्हा पुन्हा वर्तमानात किंवा नामाकडे आणणे हाच असेल, तर जरा विचार करूया. स्वतःच्याच मनाला वारंवार माफ करण्याची आणि समजून घेण्याची ही जी सवय आपण नामस्मरणातून लावतो आहोत, ती सवय आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलू शकेल का? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या चुका, त्यांच्या उणीवा किंवा त्यांचं भरकटणं पाहतो, तेव्हा आपण त्यांनाही तितक्याच संयमाने आणि प्रेमाने माफ करू शकू का? स्वतःच्या मनाशी अत्यंत प्रेमाने आणि करुणेने वागायला शिकणं हीच जगाशी प्रेमाने वागण्याची पहिली पायरी असू शकते का? यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. खरोखर खूपच सुंदर विचार आहे हा. शेवटी त्या कॉम्प्युटर ब्राउझरच्या 100 टॅब्सकडे परत जाताना आपल्याला तो ब्राउझर रागाने किंवा फ्रस्ट्रेट होऊन बंद करण्याची गरज नाहीये. नामस्मरणाच्या या एकाग्रतेतून आणि प्रेमातून आपण ती प्रत्येक अनावश्यक टॅब अत्यंत शांतपणे आणि जाणीवपूर्वक बंद करायला नक्कीच शिकू शकतो. आणि मग उरेल ती फक्त आणि फक्त एकाग्रतेची आणि शांततेची एकच सुंदर टॅब. अगदी बरोबर. आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक सखोल चर्चेत.